विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे। आज जो आपला 5वा धडा आहे त्याचं नाव काय? गोवा जैसा मैंने देखा। तर हा धडाचा हा तिसरा सीझन आहे। कोणता सीझन आहे? तिसरा। पहिला आणि दुसऱ्या सीझन मध्ये आपण धडा पाहिले। आता आपण पाहणार आहे शब्दार्थ किंवा काही प्रश्न आणि उत्तरे। तर चला बघूया। बघा, पहिला काय आहे? शब्दार्थ। काय आहे शब्दार्थ? तर पहिल्या शब्दार्थमध्ये हिंदी आणि मराठी। तर पहिला अथा। अथा म्हणजे सीमा रहित म्हणजे मर्यादा। अद्भुत अनोखा म्हणजे अद्वितीय। आकर्षक खिंचाव म्हणजे लुभाव आणि मोहिनी। आत्मसात म्हणजे अपने में मिलाया हुआ आणि मध्ये मिसळलेले। आबोहवा जलवायू म्हणजे हवामान। दुसरा बघूया। इरादा मनशा हेतू आणि मराठीतून हेतूसाठी। उजास उजाला आणि इथे प्रकाश। कसबा शहर नगर म्हणजे शहर। खानापुरती औपचारिकता पुरी करना औपचारिकता पूर्ण करीत आहे। तट किनारा आणि मराठीतून कोपरा। दरअसल वास्तव में मराठीतून वास्तव। आता इथे बघा, नियती प्रकृती आणि इथे निसर्ग। निर्यात बेचना म्हणजे विक्री करा। मंडराना चक्कर लगाते रहना पुढे जात रहा। मनोरम रमणीय सुहावना रमणीय आनंददायक। मुनासिब उचित अनुकूल वाजवी आणि मराठीतून अनुकूल। यात्रा सफर मराठीतून प्रवास। अजून आहे बघा, सावधान सतर्क म्हणजे सावध। सुस्ताना आराम करना विश्रांती घेणे। शाह काला और इथे पण काळा। हरितिमा हरियाली हिरवीगार पालवी। हितरंगज विस्मयजनक आश्चर्यकारक। नियती प्रकृती निसर्ग। निर्यात बेचना विक्री करा। तर हे झाले आपले शब्दार्थ। आता आपण पाहणार आहे प्रश्न आणि उत्तर। तर पहिला प्रश्न काय आहे तुमचा? सूचनानुसार कृतीया क्रिया। पहिला प्रवाह तालिका पूर्ण कीजिए। प्रवाह तालिका पूर्ण करायचा आहे। तर पहिला क्वेश्चन काय आहे तुमचा? पहिला प्रश्न काय आहे तुमचा? यात्रा के दौरान लेखन की। हे बघा, पहिला काय आहे तुमचा प्रश्न? प्रवाह तालिका पूर्ण कीजिए म्हणजे यात्रा के दौरान लेखक की दिनचर्या। यात्रा याचा दौरान लेखकाचा दिनचर्या। तर पहिला काय होता बघा, सुबह जल्दी उठना। दूसरा फटाफट नाश्ता करना। तीसरा दिन भर घूमना फिरना। चौथा थक कर शाम को रिसोर्ट आकर थकान मिटाने के लिए पूल में तैरना। तर हे झाले तुमचा 4 दिनचर्या। तुम्ही कुठे लिहिणार आहे हे बघा, पहिला दुसरा तिसरा आणि चौथा इथे लिहिणार आहे। आता दुसरा प्रश्न बघूया। गोवा की ओर आकर्षित करने वाले घटक। गोवा यातून आकर्षित घेणारा घटक कोणता होता? पहिला प्रकृती, दुसरा आबोहवा, तिसरा जीवनशैली, चौथा खूबसूरत सफेद रेतीले तट। तर हे 4 आहेत। आता तीसरा क्वेश्चन बघा। आता तिसरा प्रश्न लिखिए नीले पानी वाला पथरीला। कोणता बीच होता? अंजुना बीच। रेतीला तथा उथला बेनालियम बीच। तीसरा सबसे लंबा कलिंगवुड बीच। चौथा मछुआरों की पहली पसंद बेनालियम बीच। तर हे झालं आपला प्रश्न आणि उत्तरे। आता अजून बघा, गोवा का प्राकृतिक सौंदर्य दर्शाने वाला वाक्य। गोवा यातून प्राकृतिक सौंदर्य दर्शाने वाला कोणता वाक्य होता? बघा, उत्तर पहिला यहाँ की जगह हरितिमा से भरपूर है फिर भी धूप तो तिखी ही होती है। इथून खूपच हरियाली आहे पण जे धूप आहे ते आपला तिखच होणार। दूसरा लहरों की आवाज से बीच पक्षियों की टी टी की आवाज भी आपको ध्यान अपनी ओर खींच लेती है। तीसरा इधर सूर्य जैसे देवता ने विदा ले वैसे ही चंद्रमा की चांदनी में नहाकर समुद्र का नया है चेहरा नजर आने लगा। चौथा नीला पानी काला पत्थरों पर पछाड़ खरा रहता है। तर हे झालं आपला चौथा प्रश्न आणि उत्तरे। अजून आहे बघा, कृति पूर्ण कीजिए। नवरात्रि तथा दशहरा पर्व में गोवा की अलग परंपरा है। कोणती परंपरा होती? बघा,
पहला, उत्तर भाग की तरफ यहाँ नवरात्रि पर्व हर घर तथा गली मोहल्ले में माँ दुर्गा की घट स्थापना कर लड़कियां द्वारा गरबा किया जाता है। यहाँ दूसरा, रावण का पुतला कभी नहीं जलाया जाता है। तीसरा, सुबह सुबह लोग अपने वाहनों की सफाई कर उनकी पूजा करते हैं और शाम को भगवान की एक पालकी मंदिर में लाई जाती है। चौथा, एक पेड़ विशेष की पत्तियां तोड़कर लोग एक दूसरे को देखकर दशहरा की बधाई करते हैं। तर ये हो गया आपका पाचवा। तर हे झालं आपला पाचवा। अजून आहे, आता बघा, बेनालिया, अंजुना तथा कलिंगड यांची तुम्हाला काय करायचं आहे, विशेषता करायचं आहे। तुम्हाला इथे लिहायचं आहे, इथे जागा नाही आहे म्हणून मी खाली लिहिले आहे। तुम्हाला कुठे लिहायचं, इथे बेनालियाचं इथे, अंजुनाचं इथे, कलिंगडचं इथे। तर पहिला कोणता आहे, बेनालिया। बघा, रेतीला उतला मछुआरों की पहली पसंद, आणि अंजुना नीले पानी वाला दूसरा, पथरीला तीसरा, बॉलीवुड की पहली पसंद, कलिंगड रेतीला दूसरा सबसे लंबा, तीसरा स्थानीय लोगों के व्यवसाय का केंद्र। तर हे झालं आपला 6वा। आता स्वमत अभिव्यक्ती करायचं आहे तुम्हाला। बघा, प्रकृति को सुंदर बनाए रखने में मेरा योगदान विषय पर अपने विचार लिखे। इथे मी एक उदाहरणातून दिलेले आहे, तुम्हाला हा बघून अजून लिहायचं आहे। बघा, प्रकृति एक ऐसा साधन है जो मनुष्य को खुश रखती है। स्वस्थ एवं सुखी जीवन जीने के लिए प्रकृति एक प्राकृतिक पर्यावरण उपलब्ध कराती है, इसलिए मैं उसके अस्तित्व को खत्म नहीं होने दूंगा। अपने स्वार्थ की पूर्ति करने वाले लोगों को मैं प्रकृति का नुकसान पहुंचाने से रोकने की हर संभव कोशिश करूंगी। पेड़ों की अंधाधुंध कटाई करने वाले लोगों को पेड़ों का महत्व समझाऊंगी तथा ज्यादा से ज्यादा पेड़ लगाऊंगी और दूसरों को भी पेड़ लगाने के लिए प्रेरित करूंगी। नदी, तालाब, समुद्रों को दूषित होने से बचाने के लिए प्रचार प्रसार करने लोगों को जागरूक बनाऊंगी। प्लास्टिक के इस्तेमाल पर रोक लगवाऊंगी, क्योंकि प्लास्टिक को जलाने से धुआं निकलता है, उससे पर्यावरण की शुद्ध हवा दूषित हो जाती है। प्रकृति ईश्वर का देन है, इसलिए उसकी सुंदरता को बरकरार रखने के लिए अपना पूर्ण योगदान है। इथे कवी काय म्हणाले आहे याचा तुम्हाला उत्तर लिहायचं आहे। मी एक उदाहरण दिलेले आहे, तुम्हाला याला बघून आपलं मत लिहायचं आहे। बघा, तर आज आपण काय शिकलो, आज आपण हे शिकलो की आपला प्रश्न आणि उत्तरे कसं लिहायचं, कसं करायचं आहे, आणि जे मत आहे, तुमचा जो मत आहे ते लिहायचं आहे तुम्हाला। आणि आपण हे पण शिकलो की जेव्हा आपण बीच मध्ये जायचं, आपल्याला तिथे फिरायचं आहे, तर असा वस्तू तुम्ही घेऊन जा की तिथे जाऊन त्याचा उपयोग करूया।